या ठिकाणी आता पूर्वार्धाकडे उत्तरार्धाकडे आपला कार्यक्रम चाललाय आणि चालेल ना वैभव दादा? एक अजून चालेल. ओके. माऊलींची भैरवी सादर करते, माऊलींची विरहिणी. या ठिकाणी आमचे बंधू गणेश दादा धाबेकर यांचं आगमन झालेलं आहे. तसेच माझी वहिनी श्रद्धा आणि मोक्षदा आणि सर्वच आमचं मंडळ, आमची स्वाती, आमचा सर्व स्वामी परिवार या ठिकाणी आलेला आहे. आणि आमच्या छोट्या उस्तादिनी पण या ठिकाणी आलेल्या आहेत, गायिका आमची मोक्षू पण आहे. तर आणि एकदा भागीरथीसाठी जोरदार टाळ्या. ती पण या ठिकाणी आहे. सुंदर असं गोष्टी महाराज चॅनल वरती तिचं शूटिंग चालू आहे, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कलाकारांची थोडक्यात ओळख करून देते. पखवाजाच्या साथीला जे आहेत हरिभक्तीपरायण शिवनारायण दादा काशीद यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तसेच हार्मोनियमची आणि गायनाची उत्तम साथ ज्यांनी केली ते आमचे हरिभक्तीपरायण संगीत अलंकार आदित्य महाराज पेडेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. राजेंद्रजी कंदलगावकर गुरुजी यांचे ते शिष्य आहेत. तसेच टाळाची साथ टाळाटाळ न करता आर्यन वानखेडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि उत्तम तबलावादक आहेत श्यामजींचे पट शिष्य आहेत ते. तसेच आमचे आदित्य महाराज, अभिजित महाराज, आदित्य पण शिष्य, अभिजित महाराज हे सुद्धा तबलावादक आहेत आणि टाळवादक आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. तसं दुसरं आता नवीन शिष्य तयार होतोय आमचा आदित्य महाराज पठारे, यांच्यासाठी ऍडव्हान्स मध्ये जोरदार टाळ्या. आणि आमचे समर्थजी गंगोत्री यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. हे पण शिष्य होत आहेत आता ऍडव्हान्स मध्ये. तसेच उत्तम साऊंड सिस्टीम या दादांचं नाव मला माहित नाही, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर असा साऊंड सिस्टीम या ठिकाणी लावलाय त्यांनी. तसेच कीबोर्ड वादक आमचे आशिष दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरा कलाकार तोच की ज्याला ऍडजस्टमेंट येतं. जॅक टू जॅक अवेलेबल नसल्याने त्यांना सांगितलं दादा इथे बसावं लागतं, तर फक्त सेवा या उद्देशाने दादा तिथे जाऊन बसले. एकदा त्यांच्यासाठी जोरदार. कीबोर्डची उत्तम साथ ज्यांनी केली ते आशिष दादा झाडे, एकदा पुन्हा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आणि तुमच्यासाठीच एकदा जोरदार टाळ्या तुम्हीच वाजवा. आता मेन परिचय. या ठिकाणी हा जो संच आहे माझे तालातले नाही सगळ्याच गोष्टीचे गुरु, ज्यांच्यामुळे मी स्टेजवरती आहे, ज्यांच्या सपोर्ट शिवाय काहीच शक्य नाही, असे माझे पती सोहमचे बाबा श्री श्यामजी गोराणे सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गुरुजींसाठी. वा स्पेशल बर. आणि श्यामजींचं सर्वांना आळंदीकरांना माहिती पण जे बाहेरचं त्यांच्यासाठी की आतापर्यंत वारकरी संप्रदायाच्या 2000 वारकरी कॅसेट मध्ये त्यांचा तबला आहे. तसेच सोहमचे मूळ गुरु ज्यांच्यामुळे सोहम घडला, तसेच ज्या मालिकेत मी अभिनेत्री म्हणून काम केलं, माऊलींच्या आजीचा जो रोल होता त्यांच्या बहिणीचा, तर त्या मालिकेचं माझा ज्ञानोबा या मालिकेचं शीर्षक गीत त्यांनीच कंपोज केलं होतं. तसेच मी ते गायलं होतं आणि आपले हरिभक्तीपरायण रवी महाराज पवार यांनी सुद्धा ते गायलं होतं, असं माझा ज्ञानोबा सिरियल. तर एकदा श्यामजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मी सौ ज्योती गोराणे रामकृष्ण. यानंतर माऊलींची विरहिणी आपल्या समोर सादर करते निळी रजनी वाहे मोतिया सारंगी.
आता बरेच चेहरे माझ्या ओळखीचे आहेत, पण मी नामोल्लेख करू शकत नाही. ज्यांचा कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करते. आणि वैभव दादा या ठिकाणी भैरवी घेते. भैरवी नंतर बाकी करायचंय का? बर ठीक. मोतिया सारणी निळिये रजनी वाहे मोतिया सारणी निळिये रजनी वाहे मोतिया सारणी निळेपणी खाणी निळेपणी खाणी निळेपणी खाणी सापडली निळिये रजनी वाहे मोतिया सारणी निळिये रजनी वाहे मोतिया चिंतामणी जलधरू सिंपणी अंगणी चिंतामणी जलधरू सिंपणी अमृत साजणी जीवन कळा अमृत साजणी जीवन कळा निळिये रजनी वाहे मोतिया सारणी
निळिये रजनी वाहे मोतिया सारणी निळिये रजनी वाहे मोतिया सारणी निळेपण खाणी निळेपण खाणी निळेपण खाणी सापडली निळिये रजनी वाहे मोतिया सारणी निळिये रजनी वाहे मोतिया सारणी निळिये रजनी वाहे मोतिया कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.